RT ॲडमिशन 2025-26 तर सेकंड लिस्टची प्रोसेस आजपासून कंप्लीट होणार आहे। यानंतर लागणार आता थर्ड लिस्ट। तर थर्ड लिस्टमध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्यांचे नंबर लागणार, तर सर्वप्रथम तुम्हाला स्कूलमध्ये जागा किती आहे हे चेक करणं अतिशय गरजेचं आहे। जर तुम्ही ज्या स्कूलमध्ये वेटिंग आहे त्या स्कूलमध्ये जर जागा असेल तरच तुमचा नंबर लागणार आहे। जागा कशा चेक करायच्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। या अगोदर सुद्धा आपण बघितलं होतं, तरी भरपूर जे पालक वर्ग आहे यांच्या कमेंट्स आलेले आहे की जागा कशा चेक करता येणार आहे आम्हाला कळत नाही आहे। तर बघू शकता की सर्वप्रथम जे लिस्ट लागली होती सेकंड नंबरची, म्हणजे वेटिंगवाले विद्यार्थ्यांना घेण्यात आला आहे, ती सेकंड लिस्ट होती आपल्यासाठी। त्यामध्ये 12,000 विद्यार्थ्यांचा प्रवेश आजपर्यंत कन्फर्म झालेला आहे। यामध्ये टोटल आपण 31,000चा आकडा पकडला होता, म्हणजे 31,000 ॲडमिशन होणार होत्या, तरी अजूनही जागा आहेत की ज्यामध्ये थर्ड लिस्टमध्ये विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार आहेत। त्यानंतर तुम्ही बघू शकता तर यामध्ये ॲडमिटेडचं एक ऑप्शन आहे, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। ॲडमिटेडला क्लिक केल्यानंतर इथून तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट चूज करावं लागेल, जेही तुमचं डिस्ट्रिक्ट आहे। त्यानंतर इथून तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन राऊंड तुम्ही ऑल करू शकता किंवा एका राऊंडमधलं जरी बघायचं तर बघू शकता। तर आपल्याला ऑल सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर लॉटरी नंबर इथून सुद्धा तुम्हाला ऑल सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथून तुम्हाला स्कूल वाईज सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला ज्या स्कूलमध्ये तुमचा नंबर लागलेला असेल त्या स्कूल वाईज तुम्ही संपूर्ण अपडेट चेक करू शकता की इथे किती ॲडमिशन झालेल्या आहे। त्यानंतर इथे बाय ब्लॉक करा। बाय ब्लॉक केल्यानंतर इथून तुम्हाला जे तुमचा एरिया तो एरिया सिलेक्ट करा आणि सर्च करा। सर्च केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला संपूर्ण स्कूलचे नावं आलेले आहे। यामधून तुम्हाला जे स्कूल पाहिजे आहे किंवा ज्या स्कूलमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे ती स्कूल सिलेक्ट करा आणि सिलेक्ट केल्यानंतर त्यामध्ये किती ॲडमिशन झालेले आहे हे तुम्ही चेक करू शकता। तर एक कोणती स्कूल घेतो आम्ही डेमोसाठी, तुम्हाला ज्या स्कूलमध्ये नंबर लागला त्या स्कूलमध्ये तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर गोच्या ऑप्शनला क्लिक करा। गोच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे 5 ॲडमिशन झालेले आहे। इथे तुम्हाला दिसून पडेल किती एंट्री आहे, 5 एंट्री। इथे संपूर्ण नाव वगैरे सुद्धा संपूर्ण अपडेट तुम्हाला दिसून पडेल। तर इथे किती ॲडमिशन झालेले आहे, 5। तर आता तुम्हाला हे चेक करणं आहे की या स्कूलमध्ये व्हॅकन्सी किती अप्रूव्ह झालेल्या आहे RT थ्रू। तर इथे 5 ॲडमिशन झाले हे तर कन्फर्म आहे। त्यानंतर बघा इथे तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्हल फी। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर सेम तसंच करायचं आहे। इथून तुम्हाला एरिया सिलेक्ट करा, बाय ब्लॉक सिलेक्ट करा। त्यानंतर इथून जोही एरिया असेल तुमचा तो सिलेक्ट करा आणि इथे एक ऑप्शन दिलेला आहे, हे क्लिक होणार नाही, याला प्रेस करा, होऊन जाईल। बघू शकता यामध्ये संपूर्ण स्कूलचे नाव येईल तुम्हाला। यामधून तुम्हाला ज्या स्कूलचं चेक करायचं आहे त्या स्कूलचं तुम्ही चेक करू शकता की तिथे किती जागा आहे। तुम्हाला जे स्कूल मिळालेली आहे त्या स्कूलचं सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर त्यावरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही, आम्ही सर्व डेमोसाठी चेक करून देतोय तुम्हाला की तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता। तर बघू शकता एखादी स्कूलचं जर नाव सिलेक्ट केलं तुम्ही आणि त्यामध्ये टोटल RTच्या व्हॅकन्सी किती आहे तर 9 व्हॅकन्सी आहे आणि त्यानंतर सध्या इथे जागा किती आहे तर 4 जागा खाली आहे। तर इथे 4 विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे वेटिंग लिस्टमधले। तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता। तर 2 ऑप्शनमध्ये ॲडमिटेडमध्ये सुद्धा चेक करू शकता की किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि त्यानंतर लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्हल फी यामध्ये सुद्धा तुम्हाला किती जागा खाली आहे हे दिसून पडणार आहे व्हॅकन्सीमध्ये। तर अशा प्रकारे जागा चेक करून घ्या कोणत्या स्कूलमध्ये किती जागा खाली आहे। आणि आज सेकंड लिस्टमध्ये लागलेल्या विद्यार्थ्यांची लास्ट डेट आहे, म्हणजे आता उद्यापासून डेट वाढणार नाही कारण ऑलरेडी भरपूर डेट वाढलेली आहे। त्यामुळे आताच लागणार आहे थर्ड लिस्ट। तर थर्ड लिस्टबद्दल संपूर्ण अपडेट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। लिस्ट लागल्याबद्दल संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर सुद्धा देण्यात येणार, त्याप्रकारे तुम्ही तुमची लिस्टसुद्धा चेक करू शकता। आणि RTबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।